नमस्कार. मी डॉक्टर विजय केसकर, कला आणि वाणिज्य महाविद्यालय कळंब वालचंदनगर, पुणे विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी आणि हिंदीतील दलित कविता एक तौलनिक अभ्यास या विषयासाठी या दोन्ही संस्थांनी परवानगी दिली आणि त्यावरती मी सध्या मायनर रिसर्च प्रोजेक्टचं काम करतो आहे. मराठीतील दलित कवितेच्या अनुषंगाने आवश्यक असणारी तज्ज्ञांची मुलाखत आज आपण घेतो आहोत. आजच्या मुलाखतीचा विषय आहे मराठीतील दलित कविता आणि या विषयावरती विषयतज्ञ म्हणून आपली मतं व्यक्त करणार आहेत डॉक्टर श्रीराम गडकर, मराठी विभाग प्रमुख, विद्याप्रतिष्ठानचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बारामती. सरांचा थोडक्यात परिचय असा, त्यांनी दलित व दलित इतरांची कथा या विषयावरती PhDचं संशोधन पूर्ण केलेलं आहे. दलित साहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. म्हणून आज आपण या विषयाच्या संदर्भात त्यांची मतं जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपला आजच्या मुलाखतीचा विषय आहे मराठीतील दलित कविता. मी पहिला प्रश्न या मुलाखतीच्या निमित्ताने आपणास विचारू इच्छितो. मराठीतील दलित साहित्य प्रवाहाविषयीची आपली भूमिका काय आहे? सुरुवातीला मी प्राध्यापक डॉक्टर विजय केसकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. प्राध्यापक डॉक्टर विजय केसकर हे आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. कळंब वालचंदनगर इथे आता मराठी विषयाचं ते अध्यापन करत आहेत. मराठी विषयाचे अधिव्याख्याते म्हणून चांगल्या प्रकारचं ते काम करत आहेत. मराठीतील दलित साहित्य आणि हिंदीतील दलित साहित्य या विषयावर त्यांनी डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त केलेली आहे. एक चांगला रिसोर्स पर्सन डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या रूपानं त्यांना गाईड म्हणून प्राप्त झालेला होता. आणि विजय केसकर, तुमचं मनापासून अभिनंदन. गेल्या 2-3 दिवसांपासून मी अस्मिता दर्शनचं वाचन करतोय, साहित्य संमेलन विशेषांकाचं वाचन करतोय आणि त्या साहित्य संमेलनाच्या विशेषांकामध्ये तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा फार चांगल्या प्रकारचा उल्लेख आहे. त्यामुळं सुरुवातीला मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुमचं जे काही शैक्षणिक काम चाललेलं आहे त्या कामाबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आमचे विद्यार्थी या नात्यानं तुमच्याबद्दल आम्हाला मनापासून अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की पुणे विद्यापीठाच्या BCUDकडं तुम्ही मायनर रिसर्च प्रोजेक्टसाठी ॲप्लिकेशन केलं. पुणे विद्यापीठाच्या BCUDनं तुमचा हा प्रोजेक्ट मान्य केला, मंजूर केला आणि त्याच्याबद्दल तुम्हाला फार चांगल्या प्रकारचं अनुदान दिलं. त्याच्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. मराठीतील साहित्य प्रवाहाच्या संदर्भामध्ये गेल्या 19 वर्षांपासून माझं स्वतःचं चिंतन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थी दशेमध्ये डॉक्टर कृष्णा किरवले, डॉक्टर मनोहर जाधव किंवा दलित साहित्याच्या चळवळीतील जे मोठमोठे समीक्षक आहेत त्या समीक्षकांची मतं, डॉक्टर भालचंद्र फडके, डॉक्टर गंगाधर पानतावणे, डॉक्टर यदी फडके आणि आणखी काही समीक्षक, आणखी काही संशोधक, दलित साहित्याचे अभ्यासक यांच्या माध्यमातून, यांच्या वाचनातून माझी जी काही मतं तयार झाली ती मतं मी आता आपल्यासमोर व्यक्त करतो आहे. साधारणतः 1920च्या आसपास लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा मृत्यू झाला आणि या देशातील स्वातंत्र्याच्या चळवळीचं नेतृत्व स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये महात्मा गांधींकडे गेलं. महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असं आवाहन त्यावेळच्या तरुणांना केलं होतं आणि याच्या अगदी बरोबर उलट आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वेळेला दलितांच्या मुक्ती संग्रामाचं नेतृत्व आपल्या हातामध्ये घेतलं त्यावेळेला शहराकडे चला अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्यार्थी दशा, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उच्च शिक्षण परदेशामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं उच्च शिक्षण आणि या अनुषंगानं त्यांनी केलेलं वाचन, त्यांनी केलेलं चिंतन, त्यांनी केलेला अभ्यास याच्यातून दलित साहित्य प्रवाहाची निर्मितीची प्रेरणा आपल्याला दिसून येते. जे 1960 नंतर आणि त्याच्याही आधी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये किंवा स्वातंत्र्य प्राप्त होत असताना, स्वातंत्र्य मिळत असताना आपल्याला
मराठीमध्ये जे वेगवेगळे वाङ्मयीन प्रवाह निर्माण झाले, मग तो दलित साहित्याचा प्रवाह, ग्रामीण साहित्याचा प्रवाह, आदिवासी साहित्याचा प्रवाह, जनवादी साहित्याचा प्रवाह, स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह आणि विज्ञानवादी साहित्याचा प्रवाह, हे जे काही सगळे प्रवाह जन्माला आले, त्या प्रवाह जन्माला येण्यासाठी ही जी काही सामाजिक पार्श्वभूमी कारणीभूत होती, त्याच्यामध्ये मग फुले आंबेडकर शाहू यांनी जे काही समाज सुधारणाविषयक जे काही काम केलं ते काम कारणीभूत होतं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये वेगवेगळे साहित्याचे प्रवाह निर्माण होत असताना महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जी स्वातंत्र्याची चळवळ या देशामध्ये सुरू झाली, सत्य अहिंसा शांती या तत्वांच्या आधारे हे जे काही सगळं सुरू झालं, या निमित्तानं आणि आणखी काही कारणं घडली, सामाजिक कारणं घडली. या सामाजिक कारणांच्या निमित्तानं आपल्या या देशामध्ये किंवा साहित्याच्या क्षेत्रामध्ये विविध वाङ्मयीन प्रवाह जन्माला आले आणि त्याचं प्रत्यंतर आपल्याला 1945 पासून दिसायला लागतं. आणि 1960 नंतर त्यातल्या त्यात 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर त्याच्यानंतर एक दृश्य स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रवाह निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि हे सगळे प्रवाह सुरुवातीला जरी धडपडत असले तरी आता मात्र 1980 पर्यंत ते सगळे प्रवाह स्थिर स्थावर झाले. या प्रवाहातल्या पहिल्या पिढीनं, या प्रवाहातल्या दुसऱ्या पिढीनं फार चांगल्या प्रकारचं योगदान दिलं, ज्याला आपण तात्विक बैठक म्हणतो. ती फार चांगल्या प्रकारची तात्विक बैठक दिली आणि त्याच्यानंतर आता तिसरी, चौथी आणि 2000 नंतर 5वी पिढी फार चांगल्या पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसून येते आहे. धन्यवाद सर. दलित साहित्याची वाटचाल, दलित साहित्याची उगमाची भूमिका या संदर्भामध्ये दलित साहित्याची एकूणच जी वाटचाल सुरू आहे त्या संदर्भात आता जगन मान्यता झालेलीच आहे. आपल्या मराठी दलित साहित्याने घेतलेली जी भूमिका आहे, ही भूमिका तिचे ध्येय साध्य करताना दिसून येते आहे. साधारणतः काय होतं की फुले आंबेडकर शाहू ही दलित साहित्याची प्रेरणास्थानं असलेली आपल्याला दिसून येतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे काही सामाजिक काम केलं आणि त्यांनी जे काही वाङ्मयीन काम केलं, साहित्यविषयक जे काही काम केलं, ते काम याच्या पार्श्वभूमी दाखल असलेलं आपल्याला दिसून येतं. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी जे काही सामाजिक काम केलं, ते सामाजिक काम या दलित साहित्याच्या निर्मितीच्या पाठीशी असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचतो, मी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं वाचतो, बाबासाहेब आंबेडकरांचं लेखन ज्यावेळेला वाचतो, त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती आणि या व्यक्तीचं तत्वज्ञान दलित साहित्याच्या प्रेरणास्थानी असलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे सगळं दिसून येत असताना या सगळ्या म्हणजे की ही जी काही निर्मिती झाली, दलित साहित्याची जी काही निर्मिती झाली, ती निर्मिती होत असताना इथलं जे काही प्रस्थापितांचं साहित्य होतं, त्या प्रस्थापितांच्या साहित्याला विरोध या दलित साहित्याने केलेला आपल्याला दिसून येतो. बंडखोरी केली, फार चांगल्या प्रकारची बंडखोरी या दलित साहित्याने केली. दलित साहित्याच्या कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मकथन वगैरे वगैरे जे काही दलित साहित्याचे प्रकार असतील, त्या सगळ्या प्रकारांनी अशा प्रकारची बंडखोरी केलेली आपल्याला दिसून येते. ही बंडखोरी करत असताना मुळातच व्यथा, वेदना, विद्रोह, नकार, मानवता आणि विज्ञाननिष्ठा ही जी काही महत्वाची वैशिष्ट्य आहेत दलित साहित्याची वैशिष्ट्य, ती दलित साहित्याची वैशिष्ट्य अगदी सुरुवातीपासून म्हणजे की स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून बाबासाहेब आंबेडकर ज्या कालखंडामध्ये उमेदीने काम करत होते, त्यांचा जो काही उमेदीचा कालखंड होता, त्या उमेदीच्या कालखंडामध्ये त्यांची सगळी नियतकालिका, जनता, प्रबुद्ध भारत असेल, त्याच्यानंतर बहिष्कृत भारत असेल, मूक नायक असेल, या सगळ्या नियतकालिकांच्या माध्यमातून त्या कालखंडातले जे कोणी लेखक लिहित होते, जे कोणी साहित्यिक लिहित होते, ते सगळे साहित्यिक प्रस्थापितांना विरोध करत होते. आणि आत्ताचे सुद्धा आपण 2000 नंतरची 5वी पिढी जरी गृहीत धरली तर ती 5वी पिढी सुद्धा अशी प्रस्थापितांना विरोध करताना आपल्याला दिसून येते आहे. आणि तो विरोध होत असताना असं एक लक्षात येतं की जी जुनी मूल्य होती किंवा जी जुनी परंपरा होती, त्या जुन्या परंपरेमध्ये अजूनही फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उमेदीचा कालखंड, त्यांचा अगदी तरुणपणाचा कालखंड, त्या कालखंडामध्ये जी तत्व होती किंवा त्या कालखंडामध्ये जो काही संघर्ष होता, त्या संघर्षामध्ये म्हणजे कदाचित लौकिक पातळीवर त्याच्यामध्ये फरक पडला असेल, पण अलौकिक पातळीवर मात्र त्याच्यामध्ये अजिबात फरक पडलेला नाही. आणि त्यामुळं त्यावेळचा जो संघर्ष होता, तो संघर्ष अजून सुद्धा दलितांना आणि दलित साहित्यिकांच्या वाट्याला येतो आहे. आणि त्यामुळं जुन्या कालखंडामध्ये साधारणतः 50-60 वर्षांपूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं हे दलित साहित्य वाटचाल करत होतं, त्याच पद्धतीनं
आत्ताचं सुद्धा दलित साहित्य वाटचाल करताना आपल्याला दिसून येतं. पण ते वाटचाल करत असताना 1990 नंतर आपल्याकडे जे काही LPG आलं, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे जे काही आलं, त्याच्यानंतर जे काही दृश्य आणि अदृश्य स्वरूपातले जे काही परिणाम झाले, त्या परिणामांना सुद्धा आता अलीकडच्या कालखंडामध्ये अख्ख्या मानव जातीला सामोरं जावं लागतं आहे आणि त्याच पद्धतीनं दलितांना पण ते सामोरं जावं लागतंय. आणि त्यामुळं दलित साहित्य हा समाजाचा आरसा असल्यामुळं दलित साहित्यामध्ये सुद्धा आता या नव्या प्रश्नांना दलित तिसरी पिढी, चौथी पिढी किंवा पाचवी पिढी या नव्या प्रश्नांना सामोरी जाताना आपल्याला दिसून येते आहे. अगदी एकूणच दलित साहित्याची जी भूमिका आहे, विद्रोहाची, संघर्षाची, मानवतावादाची आणि विज्ञान निष्ठेची, या संदर्भात आपण मांडलेलं विवेचन खरं तर सखोल आहे. माझा यानंतरचा प्रश्न या संदर्भातला असा आहे की या दलित साहित्यातील अत्यंत महत्त्वाचे साहित्य प्रकार कोणते आहेत की ज्यांनी विश्वावरती पूर्णपणे आपला प्रभाव सोडलेला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुमचा. मगाशीच मी माझ्या विवेचनामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये विवेचन करत असताना मी आपल्याला असं सांगितलं की कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मकथन, समीक्षा, वैचारिक लेखन हे सगळे दलित साहित्याचे प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. पण दलित साहित्याचा जो पहिला उद्गार आला, तो पहिला उद्गार कवितेच्या रूपाने आला, दलित कवितेच्या रूपाने आला. त्याचं कारण असं की असं म्हटलं जातं की साधारणतः हे जे काही प्रस्थापितांचा जो काही साहित्य विचार आहे किंवा इंग्रजी पाश्चात्यांचा जो काही साहित्य विचार आहे, त्या पाश्चात्यांच्या साहित्य विचारामध्ये असं म्हटलं जातं, कवितेच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, कवितेची अशी व्याख्या केली जाते, द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग, म्हणजे की कविता असं आपण म्हणतो. आत्म्याचा उत्कट आविष्कार म्हणजे कविता असं आपण त्याचं मराठीमध्ये अनुवाद करू शकतो, त्याचं भाषांतर करू शकतो, त्याचं रूपांतर करू शकतो. दलित साहित्यिकांच्या बाबतीमध्ये नेमकं तेच झालं. गेली साधारणतः आपण असं म्हणू की भारताचा 10,000 वर्षांचा जर इतिहास असेल तर त्या 10,000 वर्षांच्या इतिहासामध्ये किंवा इथं जी काही वर्णव्यवस्था आली ती वर्णव्यवस्था अशी गृहीत धरू की साधारणतः 5,000 वर्षांपासून वर्णव्यवस्था आली. त्या वर्णव्यवस्थेचा जर आपण विचार केला, 5,000 वर्षांच्या इतिहासाचा जर आपण विचार केला तर तो विचार करत असताना असं लक्षात येतं की इथं गावकुसाबाहेरची जी काही जनता होती, गावकुसाच्या बाहेरची जी काही माणसं होती, त्या माणसांना माणूस म्हणून कधी इथल्या व्यवस्थेनं स्वीकारलं नाही. ते प्रचंड मोठं दुःख होतं आणि हा जो काही दुःखाचा कड होता, तो दुःखाचा कड 19व्या शतकामध्ये इथं जो काही सुधारणावाद आला, त्या सुधारणावादाची पायाभरणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली आणि त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराज, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला प्रेरणा दिली, यांनी त्याला उत्तेजन दिलं. आणि ते उत्तेजन देत असताना जो उत्कट आविष्कार आला, आतलं जे काही दुःख होतं, खतखतणारे जे काही दुःख होतं, ते जे काही दुःखाचे कड होते, ते दुःखाचे कड सुरुवातीला दलित कवितेच्या रूपानं बाहेर पडले. आणि त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की दलित साहित्यामध्ये कविता आणि आत्मकथन हे जे काही दोन साहित्याचे प्रकार आहेत, ते दोन साहित्याचे प्रकार आतलं सगळं दुःख घेऊन ते व्यक्त झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मी ज्यावेळेस दलित कथेचा अभ्यास केला तर तो दलित कथेचा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की दलित कथा सुद्धा बऱ्यापैकी आत्मकथनाच्या रूपाने ती प्रकट झाली. म्हणजे दलित आत्मकथनांमध्ये जे आलं ते दलित कथेमध्ये आलेलं दिसून येतं. आणि त्यामुळं सुरुवात म्हणजे की अग्रक्रम द्यायचा ठरवला तर माझ्या मते तो कदाचित असा असेल की सुरुवातीचा जो काही आविष्कार झाला तो कवितेच्या रूपाने झाला, त्याच्या खालोखाल तो आत्मकथनांच्या रूपाने झाला आणि त्याच्या खालोखाल तो आत्माविष्कार कथेच्या रूपाने झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून तर नारायण सुर्वे यांनी अशा प्रकारचा विद्रोह आपल्या कवितेच्या माध्यमातून केला. कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारं स्वतःनं थोडासा गुन्हा करणार आहे. रोजीरोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फटका बाहेर आहे, कधी फटका आत आहे. अशा प्रकारचा जो काही विद्रोह आला, अशा प्रकारचा जो काही आत्माविष्कार आला, तो दलित कवितेच्या रूपाने आलेला आपल्याला दिसून येतो. किंवा दया पवारांची कोंडवाडा नावाची कविता, कोंडवाडा नावाच्या कविता संग्रहातली हे महाकवी नावाची त्यांची कविता, वाल्मिकी ऋषींना विचारलेला त्यांनी तो जो प्रश्न आहे, तो प्रश्न माझ्या दृष्टिकोनातून तो फार महत्वाचा वाटतो. हे महाकवी, ते म्हणतात महाकवी नावाच्या कवितेमध्ये, हे महाकवी तुला महाकवी तरी कसं म्हणावं, हे महाकवी तुला महाकवी तरी कसं म्हणावं, हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एखादा जरी श्लोक तू रचला असतास तर तुझं नाव आम्ही काळजावर कोरलं असतं. अशा प्रकारचा जो काही खतखतता विद्रोह आहे, हे जे काही दुःख आहे, ही जी काही व्यथा आहे, ती व्यथा कवितेच्या रूपानं जास्त तीव्रतेनं आपल्याला व्यक्त झालेली आपल्याला दिसून येते. अगदी मराठी दलित साहित्याच्या प्रवाहामध्ये
कविता आणि आत्मकथा हे दोन साहित्य प्रकार आत्माविष्काराचे प्रतीक म्हणून आलेले आहेत आणि संपूर्ण जगभर आत्मकथन आणि कवितेच्या रूपाने मराठी दलित साहित्य पोहोचलेलं आहे. धन्यवाद. आता आपण आपल्या विषयाच्या अनुषंगाने थोडीशी चर्चा करूयात. मराठीतील दलित कवितेच्या उगमाविषयीची अनेक मतमतांतरं आहेत. प्राचीन कालखंडापासून दलित कवितेचा उगम शोधण्याचा प्रयत्न अनेक समीक्षक संशोधक करत असतात. या संदर्भात आपलं नेमकं विवेचन काय आहे? प्राचीन कालखंडाचा ज्यावेळेला आपण विचार करतो तो विचार करत असताना मला स्वतःला म्हणजे मुकुंदराजांचा मराठीतला पहिला ग्रंथ विवेक सिंधू, किंवा आता गेल्या काही दिवसांपासून आपण जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आपण विचार करतो आहोत. आणि तो विचार करत असताना आपल्याला असं ऐकायला मिळतं आहे की गेल्या 2-2.5 हजार वर्षांपासून मराठी भाषा अस्तित्वात होती आणि त्या मराठी भाषेला आता अभिजात दर्जा प्राप्त झाला पाहिजे, अशा प्रकारचे विवेचन, अशा प्रकारची चर्चा प्राध्यापक हरी नरकेंच्या माध्यमातून आपण ती चर्चा ऐकतो आहोत. मी गेली काही वर्ष प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचं अध्ययन करतोय, त्याचं अध्यापन करतोय आणि त्याच्याबद्दलचं चिंतन करतोय. आणि ते चिंतन करत असताना माझ्या असं लक्षात येतं की विवेक सिंधू, मुकुंदराजांच्या विवेक सिंधू सारखा इतका अप्रतिम ग्रंथ इतक्या तातडीनं निर्माण होणार नाही. त्याच्याही आधी कदाचित आपल्याकडं काही ग्रंथ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी चक्रधरांच्याकडे किंवा महानुभाव पंथाकडे नंतर जातोय, नंतर वारकरी संप्रदायाकडे येतो आहे. पण गेल्या काही दिवसांपासून मला सातत्यानं असं वाटतं आहे की याच्या आधीचं जे काही साहित्य होतं, याच्या आधीचं जे काही वाङ्मय होतं मुकुंदराजांच्या विवेक सिंधूच्या आधी, इसवी सन 1189च्या आधी, तर ते सगळं शोधत असताना माझ्या असं लक्षात येते की त्याच्याही आधी कदाचित असा एखादा दलित कवी असेल, एखादा दलित कुणीतरी माणूस असेल की त्या दलित माणसानं त्या कालखंडामध्ये जे काही त्याच्या वाट्याला आलं, मग ते भलं असेल ते बुरं असेल, ते चांगलं असेल ते वाईट असेल, ते कदाचित लिहून ठेवलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून. माझा एक दृष्टिकोनातून अजून एक महत्वाचा मुद्दा असा की 13व्या शतकाच्या कालखंडात कधीतरी महानुभाव पंथाचा उदय झाला आणि या महानुभाव पंथाच्या प्रणेत्याने, संस्थापकाने गोविंद प्रभूंनी आपल्या पंथामध्ये स्त्रियांना आणि शूद्रांना प्रवेश दिला. म्हणजे दलित उद्धाराचं काम साधारणतः त्या कालखंडापासून सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की फुले आंबेडकर शाहूंना जो दलित उद्धार करायचा होता अशा प्रकारचं काम त्यांनी केलं अशातला भाग नाही. पण कुठून तरी सुरुवात झाली. किमान बाबा माणसाला माणसासारखी प्रतिष्ठा देऊया अशा प्रकारची सुरुवात झालेली माझ्यासारख्याला दिसून येते. याच्यामध्ये कदाचित मतभेद असू शकतात, पण हे माझं व्यक्तिगत मत आणि कदाचित ते प्राथमिक पातळीवरचं मत असेल. अजून माझं वाचन वाढल्यानंतर, चिंतन वाढल्यानंतर, मी खूप विचार केल्यानंतर कदाचित मी त्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महानुभाव पंथानं त्या कालखंडामध्ये फार मोठं काम नाही केलं, पण स्त्रियांना आणि शूद्रांना आपल्या पंथामध्ये प्रवेश दिला आणि साधारणतः दलितांच्या उद्धाराचं त्यांच्या मर्यादेत राहून त्यांनी काम करण्यासाठी सुरुवात केली. ते ये त्याच्यानंतर कधीतरी वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. संत नामदेवांनी त्याचं नेतृत्व केलं, संत ज्ञानेश्वरांनी त्यांना बऱ्यापैकी साथ दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे सगळं करत असताना या दोघांनी मिळून या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आणि तो पाया रचत असताना पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये या लोकांना प्रवेश मिळवता आला नाही. पण किमान चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 18 पगड जातीतील संत स्त्री पुरुषांना एकत्र घेऊन किमान वारकरी संप्रदायापुरती या लोकांनी आध्यात्मिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये चोखोबा काकांसारखा जो एक दलित माणूस होता, या दलित माणसानं, तो दलित माणूस बोलका झाला, तो बोलता झाला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं, म्हणजे मी जे वाचन केलं ते वाचन करत असताना असं लक्षात येतं की चोखोबा काकांनी थोडासा अजून विद्रोह त्या कालखंडामध्ये करायला पाहिजे होता. किंवा कदाचित आणखी काही अभ्यासकांना असं वाटतं, मलाही असं वाटतं की चोखोबा काकांनी आणखी थोडासा विद्रोह त्या कालखंडामध्ये करायला पाहिजे होता. पण नाण्याची दुसरी बाजू आपण विचारात घेऊ. ती दुसरी बाजू विचारात घेत असताना असं लक्षात येतं की त्यांची जी काही मर्यादा होती त्या मर्यादेत राहून त्यांनी त्या कालखंडामध्ये आपल्या कवितेच्या माध्यमातून विद्रोह करण्याचा प्रयत्न केला. आणि मग ऊस डोंगा परी रसन हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा, किमान असा प्रश्न विचारण्याचं धाडस आपल्या कवितेच्या माध्यमातून, आपल्या अभंगांच्या माध्यमातून
चोखोबा काकांनी त्या कालखंडामध्ये केलेलं दिसून येतं. आणि त्यामुळं दलित कवितेची प्राचीन कालखंडात ती जी काही सुरुवात आहे ती सुरुवात आपण चोखोबा काकांच्या पासून झाली असं मानायला काही हरकत नाही. आणि त्या निमित्तानं मला असं वाटतं की जनाबाई बोलू लागली, एक मोलकरीण होती, जनाबाई बोलू लागली. कानोपात्रा एका वेश्येची मुलगी होती, उपेक्षित मुलगी होती, ती एक उपेक्षित स्त्री होती. या निमित्तानं या वारकरी संप्रदायातलं ही जी काही आध्यात्मिक लोकशाही होती त्या आध्यात्मिक लोकशाहीच्या निमित्तानं ही मुलगी बोलू लागली, एका गणिकेची मुलगी बोलू लागली, इकडं गोरोबा काका बोलू लागले, त्याच्यानंतर सावतामाळी बोलू लागले, नरहरी सोनार बोलू लागले, आपल्या कवितेच्या माध्यमातून बोलू लागले. सर्वात महत्वाचं म्हणजे की सेना न्हावी, हे परराज्यातून ते इथं आले पण इथं येऊन स्थिर स्थावर झाले, पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करू लागले, मराठीतून ते कविता करू लागले. आणि मराठीतून कविता करत असताना हा जो काही वारकरी संप्रदायाचा कर्मविषयक सिद्धांत होता, आपल्या स्वतःच्या व्यवसायातच पंढरपूरच्या पांडुरंगाचं रूप पाहण्याचा जो काही विचार होता, तो रूप पाहण्याचा विचार त्यांनी तो आत्मसात केला, ते तत्व त्यांनी आत्मसात केलं. आणि ते आत्मसात करून आपल्या व्यवसायाला अनुरूप त्यांनी कविता लेखन, त्यांनी अभंग लेखन करण्याचा त्या कालखंडामध्ये त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे फक्त दलित साहित्याच नाही, दलित साहित्याचीच नाही, पण इतर जे काही 18 पगड जातीतील संत स्त्री पुरुष आहेत त्या संत स्त्री पुरुषांनी या विचारपीठावर, चंद्रभागेच्या वळवंटातील या विचारपीठावर जातीपाती सोडून देऊन त्या कालखंडामध्ये आपल्या कवितेला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनामध्ये जी काही खतखत होती ती खतखत त्यांनी त्या कालखंडामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि एक नवा पायंडा, फार चांगल्या प्रकारचा पायंडा नंतरच्या कालखंडामध्ये पाडलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की या संतांनी हा महाराष्ट्र घडवला. त्यांनी जे काही छोटे मोठं लेखन केलं त्या छोट्या मोठ्या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी हा महाराष्ट्र घडवला. नंतरच्या कालखंडामध्ये मग तुकारामाने, त्याच्यानंतर काही वर्षांनी, 250-300 वर्षांनी तुकारामाने 17व्या शतकामध्ये आपल्या कवितेच्या माध्यमातून विद्रोह केला. आणि तो विद्रोह प्रस्थापितांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांची शिष्या बहिणाबाई तिने अशा प्रकारचा विद्रोह आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि मला स्वतःला असं वाटतं की फार त्याची तात्विक मीमांसा न करता आपल्याला जे काही प्राचीन दलित कवितेचा जो काही उद्गार आहे तो उद्गार पाठीमागं चोखोबा काकांच्या पर्यंत घेऊन जाता येतो. आणि ही जी काही 18 पगड जातीतील संत स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन त्या कालखंडामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली त्या आध्यात्मिक लोकशाहीपर्यंत जाता येईल असं मला स्वतःला वाटतं. धन्यवाद. आपण महानुभाव पंतांचा उल्लेख केला आणि मला सहज आठवलं, गुणाढ्यांचं बृहत कथा नावाचं मराठीचं पुस्तक आहे जे आपल्याला पाठीमागं घेऊन 6व्या शतकामध्ये सापडतं, जे मराठीचा उल्लेख करतो. आणि एकदा सहज डॉक्टर कृष्णा किरवले कळंब कॉलेजला आल्यानंतर आपल्या समारोपाच्या भाषणामध्ये असं म्हटले होते की बुद्ध तत्वज्ञान आणि बुद्धाचा एकूण जो अभ्यास आहे तो 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकापर्यंत पाठीमागे नेता येऊ शकतो. तक्षशिला आणि नालंदा जी विद्यापीठं होती त्या विद्यापीठामध्ये हे सगळे ग्रंथ किंवा हे सगळी माहिती उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आपण अशी आशा करूयात की लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल आणि जे अनुदान आहे केंद्राचं त्यांच्या धोरणानुसार ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि मराठीला एक खूप चांगली बैठक, शासन मान्यता, राजमान्यता आणि लोकमान्यता या दोन्ही गोष्टी मिळू शकतील. आणि एकूणच मग पुढची सगळी जी वाटचाल आहे ती वाटचाल आपल्याला आणखी सुसह्य होऊ शकेल. दलित तुम्ही जळगावच्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला उपस्थित होता. डॉक्टर कृष्णा किरवले त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. त्या सभागृहात बसून मला वाटतं मुक्ताबाई बहिणाबाई चौधरी असं त्या विचारमंचाचं नाव होतं, बरोबर आहे. आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरी होती. त्या सभागृहात बसून ते भाषण तुम्ही ऐकलेलं आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून मी अस्मितादर्शचं मी वाचन करतो आहे. आणि मी किरवले सरांचं भाषण वाचलं. तुमचे मित्र डॉक्टर सारीपुत्र तुपेरे यांनी भाषा विज्ञानाच्या अनुषंगानं संशोधन केलेलं डॉक्टर कृष्णा किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि सरांनी या विषयाचा, या PhDच्या प्रबंधाचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. आणि ते थेट गौतम बुद्धापर्यंत ही सगळी मांडणी भाषा विज्ञानाच्या अंगानं ती मांडणी तिथपर्यंत नेऊन त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपले खूप असे अज्ञात दुवे आहेत. आणि ते अज्ञात दुवे मला स्वतःला असं वाटतं की तुमच्यासारख्या संशोधकांनी जुन्या कालखंडामध्ये जाऊन, म्हणजे की मुकुंदराजांचा विवेक सिंधू, या विवेक सिंधूच्या आधी जाऊन, म्हणजे 10व्या शतकामध्ये, 9व्या शतकामध्ये, 8व्या शतकामध्ये, 1ल्या शतकामध्ये आणि इसवी सनाच्या पूर्वीच्या आधीची जे काही शतक आहेत, आधीचा जो काही कालखंड आहे त्या कालखंडापर्यंत जाऊन आपल्याला अशा प्रकारचं संशोधन करता येईल. आणि फक्त दलितच नाही,
मराठीमध्ये जो काही कवितेचा उद्गार होता, मराठीमध्ये जो साहित्याचा उद्गार होता, त्या कालखंडातला तो जो काही फॉर्म होता, त्या पद्धतीने सुद्धा आपल्याला फार चांगल्या प्रकारचं संशोधन करता येईल. आणि मला अपेक्षा आहे आणि आशा आहे की आपल्यासारखे उमदे संशोधक, उत्साही संशोधक अशा प्रकारचं काम करतील आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी अनेक लोकांचं जे काही सहकार्य प्राप्त करावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुमचा खरीचा वाटा असेल असं मला स्वतःला वाटतं. तुम्हाला शुभेच्छा. अरे धन्यवाद सर. फार मोठी अपेक्षा आणि भूमिका माझ्या खांद्यावरती तुम्ही टाकत आहात. पुढच्या वाटचालीमध्ये जे जे शक्य आहे ते मी करीन. आता 1960 हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आपण गृहीत धरतो. स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड असे 2 टप्पे जर या शतकाचे पाडले तर स्वातंत्र्यानंतरची भान आलेली पिढी जी स्वतःच्या वेदना विद्रोहाच्या माध्यमातून या कवितेतून व्यक्त व्हायला लागलेली आहे. माझा प्रश्न असा आहे की 1960 नंतरची जी काही दलित कविता आली त्या दलित कवितेची वाटचाल, मूलभूत वाटचाल, म्हणजे अनेक जण कवितेचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, पण नारायण सुर्वे असतील, दया पवार असतील, नामदेव ढसाळ असतील या व्यक्तींनी, या प्रभूतींनी जे काही कवितेच्या माध्यमातून योगदान दिलं आणि यांना असं वाटलं की समाज परिवर्तनार्थ आपण काही करतो आहोत, तर 1960 नंतरची जी काही दलित कवितेची वाटचाल आहे अगदी 2011 पर्यंतची, तुम्ही या वाटचालीकडे कसं पाहता? अगदी बरोबर आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मी थोडंसं पाठीमागे जातो, काही संदर्भ देतो तुमच्या या प्रश्नावरचं विवेचन करत असताना जुने काही संदर्भ देतो. साधारणतः 1940च्या आसपास प्राध्यापक श्री म माटे यांनी उपेक्षितांच्या अंतरंगामध्ये प्रवेश केला. ते समाज शिक्षक होते, ते समाज विज्ञानाचे अभ्यासक होते, तत्वज्ञानाचे ते अभ्यासक होते आणि त्यानिमित्तानं ते काही कामं करत होते. ते कामं करत असताना काही उपेक्षित माणसं त्यांना भेटली. ती माणसं त्यांच्या मनामध्ये जाऊन पोहोचली. त्यांना शब्दबद्ध केलं. उपेक्षितांच्या अंतरंग हा एक माइलस्टोन, एक मैलाचा दगड या निमित्तानं ठरलेला आपल्याला दिसून येतो. या कालखंडामध्ये प्रस्थापिताने प्राध्यापक श्री म माटे उपेक्षितांच्या अंतरंगामध्ये शिरत असतानाच त्यांना महार माटे अशा प्रकारची उपाधी दिली. म्हणजे प्रस्थापितांची दलित साहित्याकडे किंवा उपेक्षित माणसाकडे बघण्याची जी काही भूमिका आहे ती भूमिका नेमकी कोणत्या प्रकारची आहे, दलित माणसाकडे उपेक्षितांकडे कोणत्या प्रकारची भूमिका आहे याचं प्रत्यंतर आपल्याला यायला लागतं. आता याच्यानंतर थोडंसं 1960 नंतर तुमचा जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे मी येतो. 1960 नंतर पु बा भावे यांनी, मी जयदेव गायकवाडांचं भाषण काल परवा वाचत होतो, जळगाव इथल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनामध्ये झालेलं. पु बा भावेनी दलित साहित्याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करत असताना अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली होती की दलित साहित्य म्हणजे की गटारगंगा आहे. म्हणजे दलित माणूस लेखन करू लागला, दलित साहित्यिक लेखन करू लागला आणि तो त्याच्या भाषेत लेखन करू लागला, तर ते लेखन करू लागल्यानंतर त्याची मानसिकता नेमकी कोणत्या प्रकारची होती याचं प्रत्यंतर या प्रतिक्रियेच्या माध्यमातून यायला लागतं. ज्याला आपण महाराष्ट्राचे महाकवी म्हणतो ते ग. माडगुळकर, त्यांनी एक प्रतिक्रिया एका ठिकाणी अशी व्यक्त केली होती की आता रसाळ नामदेवांची कविता ऐकायची सोडून ढसाळांच्या नामदेवांची कविता ऐकण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. माझा मुद्दा असा की प्रस्थापितांची मानसिकता नेमकी कोणत्या प्रकारची होती याचं प्रत्यंतर आपल्याला या निमित्तानं यायला लागतं. पण जमेची बाजू अशी होती की पु ल देशपांडेंसारखी काही माणसं होती, आचार्य प्र के अत्रेंसारखी काही माणसं होती, शिरीष पैंसारखी काही माणसं होती की ही जी माणसं होती ही माणसं दलित मुलं जे काही लेखन करतायत त्या लेखनाबद्दल पाठीवर शाबासकीची थाप मारत होती. त्याच्या म्हणजे पु ल देशपांडेंची झोंबी नावाची जी आनंद यादवांची आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणा किंवा आणखी काहीतरी आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येईल, या साहित्यकृतीबद्दल म्हणजे त्या साहित्यकृतीच्या मूलपृष्ठावर त्यांनी जे काही लेखन केलं किंवा त्यांची या साहित्यकृतीला त्यांनी जे काही प्रस्तावना लिहिली ती प्रस्तावना वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किती मोठा पट या प्रस्थापितांच्या साहित्यामध्ये अजून आलेला नव्हता, मेन स्ट्रीम मध्ये आलेला नव्हता. मराठी साहित्यामध्ये ही अजून मेन स्ट्रीम आलेली नव्हती. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि त्यामुळं ही जी काही कविता आहे, ही कविता, या कवितेचं हे जे काही स्वरूप होतं ते स्वरूप असं विद्रोहाचं स्वरूप ते होतं. मगाशी मी तुम्हाला दया पवारांची कविता सांगितली की हे महाकवी तुला महाकवी तरी कसं म्हणावं, ही कविता मी तुम्हाला सांगितली. किंवा नारायण सुर्वेंची कविता सांगितली, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, ही अशा प्रकारची
विद्रोहाचा आता मी सारस्वतानं थोडासा गुन्हा करणार आहे. कोणता गुन्हा करणार आहे? तर मी आता कवितेची निर्मिती करणार आहे. मी आता लेखन करणार आहे. प्रस्थापितांच्या दृष्टिकोनातून दलितांनी लेखन करणं, दलितांनी कवितेची निर्मिती करणं, दलितांनी बोलणं हा फार मोठा गुन्हा होता. आणि तो गुन्हा नारायण सुर्वे आता फुले आंबेडकर शाहूंची विचारधारा खांद्यावर घेऊन त्याच्यानंतर अशा प्रकारचा ते गुन्हा करणार होते. आणि त्याच्यानंतर नामदेव ढसाळांची गोलपिटा नावाचा कधीतरी कविता संग्रह आला. आणि तो कविता संग्रह आल्यानंतर जे काही इथं जी काही खळबळ वाजली त्या खळबळीचा अख्खा महाराष्ट्र साक्षीदार आहे. म्हणून तर ते एका कवितेमध्ये असं म्हणतात की इथली जी काही व्यवस्था आहे किंवा इथला जो काही गोंधळ आहे त्या गोंधळाबद्दल 15 ऑगस्ट नावाच्या एका कवितेमध्ये ते म्हणतात 15 ऑगस्ट एक महाकाय भगोष्ट असं ते बोलतात. आणि असं ते बोलत असताना ते असं म्हणतात की 15 ऑगस्ट कंच्या गाढवीचं नाव, अशा प्रकारचा प्रश्न विचारताना ते आपल्याला दिसून येतात. माझा मुद्दा असा की स्वातंत्र्यानंतर किंवा 1960 नंतर हा प्रवाह स्थिर होत असताना त्याचं संमिश्र स्वरूपामध्ये स्वागत झालं. म्हणजे ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं ते स्वागत झालं नाही. दुर्दैवानं त्याच्या आधीच 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं. त्याच्या आधी जे काही छोटी मोठी साहित्य संमेलनं झाली होती त्या संमेलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा त्याच्या आधी त्यांनी जे काही लेखन केलं होतं, त्यांनी जी काही भाषणं केली होती ती भाषणं करत असताना आता लेखन कोणत्या प्रकारचं झालं पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं होतं. आणि त्या मार्गदर्शनाला समोर ठेवून, ते विचार समोर ठेवून, ती तत्व समोर ठेवून दलित कवितेनं किंवा दलित साहित्यिकांनी नंतरच्या कालखंडामध्ये आपलं लेखन केल्याचं आपल्याला दिसून येतं. या एकूणच वाटचालीच्या संदर्भामध्ये आपण मांडलेली भूमिका अत्यंत मार्गदर्शनपर आहे. कोणत्याही साहित्याचा हेतू हा नेहमीच समाजाधिष्ठित मूल्य देणारा असला पाहिजे असं साधारणपणे म्हटलं जातं. आणि विधायक परिवर्तन हा खरं तर दलित कवितेचा फार मोठा मूल्यात्मक भाग आहे. आणि म्हणून एक या संदर्भातला एक महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो की या कवितेतून आलेली जी मूल्य आहेत या मूल्यांच्या संदर्भात समाजावरती झालेला परिणाम आणि समाजाचा या कवितेवरती झालेला परिणाम या संदर्भातलं आपलं चिंतन. मुळात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तत्वज्ञान सांगितलं किंवा दलित उद्धाराचं जे काही काम केलं ते काम करत असताना गौतम बुद्धानं सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मानवत्वाची प्रतिष्ठा ही जी काही मूल्य होतं ती मूल्य बाबासाहेब आंबेडकरांनी प्रमाण मांडली. म्हणजे हीच मूल्य नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे आपलं इकडं जो दलित मुक्ती संग्रामाची चळवळ झाली त्या चळवळीच्या आधी पाश्चात्य राष्ट्रांमध्ये 1791 ची जी काही फ्रेंच राज्यक्रांती झाली त्या फ्रेंच राज्यक्रांतीने सुद्धा हीच तत्व उचलून धरलेली होती की जी तत्व गौतम बुद्धानं या जगाला, अख्ख्या जगाला दिलेली होती. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि मानवत्वाची प्रतिष्ठा ही जी काही मूल्य, त्याच्यातलं जे बेसिक तत्व होतं की मूलभूत असा जे तत्व होतं ते तत्व असं होतं की माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, अशा प्रकारचं ते तत्व होतं. आणि नेमकं त्याच तत्वाची अंमलबजावणी या भारतवर्षामध्ये याच्या आधी कधी होत नव्हती. आणि त्याच्यासाठी 19व्या शतकामध्ये इथं इंग्रजांचं राज्य आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जे काही समाज सुधारक निर्माण झाले त्याची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुलेंपासून होते. या समाज सुधारकांनी इथं माणसाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी याच्यासाठी लढा दिलेला आपल्याला दिसून येतो. मग महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, परमपूज्य बापूजी साळुंखे, डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि हा महाराष्ट्र ज्या ज्या समाज सुधारकांनी घडवला या बहुतेक समाज सुधारकांनी अशाच प्रकारची भूमिका घेतली की इथं ही माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, अशा प्रकारचं चिंतन केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारची प्रत्यक्ष कृती केलेली आपल्याला दिसून येतं. दलित कवितेनं स्वातंत्र्यानंतर जी काही दलित कविता निर्माण झाली किंवा 1960 नंतर जी काही दलित कविता निर्माण झाली त्या दलित कवितेनं सुद्धा हे जे काही समाजामध्ये जे काही घडतं ते समाजामध्ये घडणारं प्रतिबिंब आपल्या कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. आता दया पवारांची एक कविता मला नेमकी यावेळेला आठवत नाही, पण त्या कवितेचा आशय असा आहे की एक भारतातला कुणीतरी उच्चवर्णीय माणूस बहुजन समाजातला किंवा तो उच्चवर्णीय असेल, तो परदेशामध्ये जातो, तो परदेशामध्ये गेल्यानंतर त्याच्या वाट्याला ती उपेक्षा येते
आणि ती उपेक्षा त्याच्या वाटेल्यानंतर त्याला जे काही प्रचंड मोठं दुःख होतं, अगदी त्या दुःखाचं चित्रण त्यांनी इथं केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की इतकी वर्ष आम्ही जे काही सहन करत होतो ते थोडंसं तुझ्या वाट्याला आलं. ती कविता कदाचित तुम्हाला मुखोद्गत असेल, किंवा ती कविता त्या कवितेच्या त्या ज्या काही 4 ओळी आहेत त्या 4 ओळी कदाचित तुम्हाला आठवत असतील. कड्यावरून असं हा, अशीच काहीतरी ती कविता आहे. किंवा इथं बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आत्मसात केल्यामुळे इथला दलित तरुण शिकला, आणि तो शिकल्यानंतर तो शिकून शहाणा झाला. तो थोडासा विचार करू लागला, या समाज व्यवस्थेबद्दलचं तो चिंतन करू लागला. आणि ते चिंतन हे जे काही कोणी कवी लोक आहेत त्या कवी लोकांच्या कवितेतून आलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल दया पवारांचीच एक कविता, ओहळ नावाची काहीतरी ती कविता आहे बघा. त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात, नर्मदेतला गोटा झाला असतं तर बरं झालं असतं, कशाला पुस्तकांची ओळख झाली, कशाला मी शिकलो, म्हणजे नर्मदेतला गोटा झाला असतो तर मी विचार केला नसता. आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये की जुन्या जमान्यात ते जे दलित जगत होते त्या पद्धतीने मी जगलो नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. दलित तरुण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तो शिकला आणि तो बंड करून उठला. शिका, संघटितपणे संघर्ष करा. हे जे काही बाबासाहेब आंबेडकर, हा जो काही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूल मंत्र होता, हा जो काही संदेश होता, तो संदेश या दलित तरुणांनी आत्मसात केला. आपल्या कवितेच्या रूपाने तो व्यक्त केला. कवितेमध्ये समाजाचं सगळं प्रतिबिंब उमटलं आणि कविता वाचून इथला दलित तरुण पेटून उठला. आणि त्याच्यानंतर इथं या राज्यामध्ये, या देशामध्ये जिथं जिथं कुठं दलितांच्यावर अन्याय अत्याचार झाले, त्या दलितांच्यावरच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर तो पेटून उठू लागला. तिथं तो आंदोलन करू लागला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की कवितेच्या माध्यमातून, आपल्या लेखनाच्या माध्यमातून, आपल्या संघटनांच्या माध्यमातून, विधायक मार्गातून, लोकशाही मार्गातून, संविधानाने दिलेली जी काही तत्व आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांचं अनुसरण करून इथं जिथं कुठं दलितांच्यावर अन्याय अत्याचार होतात त्या दलितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न इथल्या समाजानं पण केला. आणि इथल्या साहित्यानं, आणि मुळात म्हणजे तुमचा जो प्रश्न होता की तो जो काही कवितेच्या बाबतीमधला, कवितेने सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारचं प्रत्यंतर नंतरच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या कवितांमधून आलं. एक छोटासा संदर्भ मला या ठिकाणी आठवतो. बालकवींचं निसर्गावर किती प्रेम होतं आपल्याला चांगलं माहिती आहे. म्हणून तर बालकवींनी हिरवे हिरवे गार गालीच्या हरित तृणांच्या मखमालीचे अशा प्रकारची कविता लिहिली. फुलराणी नावाची कविता लिहिली. बालकवींनी आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, निसर्ग प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून ती प्रसन्नता किंवा त्यांची जी काही मनोगत होती किंवा त्यांचे जे काही विचार होते, त्यांची जी काही आंदोलनं होती, ते आंदोलनं त्याने आपल्या कवितेच्या माध्यमातून त्यांना झालेला आनंद आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला. त्यांची श्रावण मास नावाची कविता आहे. आणि त्या श्रावण मास नावाच्या कवितेमध्ये श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे, अशा प्रकारचा तो जो काही आनंद झालेला आहे तो आनंद त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेला. म्हणजे तो आनंद सगळ्या जगाला होतो, सगळ्यांना होतो, त्यात काही वाद नाही. बालकवींची ही जी काही कविता आहे त्या कवितेबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण आहे, तो त्याने आनंद व्यक्त केला. पण रविचंद्र हडसनकरांसारखा एखादा कवी, दलित कवी काय करतो, श्रावण महिन्याचं गीत आपल्या कवितेमधून शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. तो काय म्हणतो, त्याच्या कवितेचे शीर्षक असं आहे, श्रावण महिना आला की, बोली भाषेतला तो शब्द आहे. श्रावण त्याच्याऐवजी श्रावण महिना आला की असा तो शब्द आहे. आणि त्या कवितेमध्ये तो असं म्हणतो की त्याची झोपडी आहे. कवितेचा आशय असा आहे की त्याची झोपडी गावकुसाच्या बाहेर कुठेतरी ती झोपडी आहे. त्या झोपडीमध्ये श्रावण महिन्यामध्ये पावसाची एक मोठीच्या मोठी सर आली आणि ती सर आल्यानंतर त्याची झोपडी रडू लागली. याचा अर्थ ते झोपडी चंद्रमौळी ती झोपडी होती, त्याला खूप छिद्र पडलेली होती, गरीबाची होती, दलिताची होती, त्याला खूप छिद्र पडलेली होती. आणि त्या छिद्रांमधून ते पाणी, पावसाचं पाणी आतमध्ये येत होतं. त्याची आई पोरांचं पोट भरण्यासाठी या उभ्या पावसात कुठेतरी काम करायला गेली होती. व त्याचा बाप असंच कुठेतरी काम करण्यासाठी गेला होता, आपल्या पोराबाळांचं पोट भरावं यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि हा लहान मुलगा मात्र आई बाबाने सांगितलं होतं की बाबा तो आपलं घर सांभाळ, म्हणून तो घर सांभाळण्यासाठी तो घरी होता, आपली झोपडी सांभाळण्यासाठी तो घरी होता. आणि ती झोपडी सांभाळत असताना त्याच्या घरामध्ये जेवढी भांडी असतील तेवढी सगळी भांडी तो काय करतो, जिथं जिथं त्याची झोपडी रडत होती त्या ठिकाणी ती ठेवून आपली झोपडी किंवा आपलं घर, आपली जमीन कुठेही भिजणार नाही याची तो काळजी करत होता. पण पाऊस इतका जोराचा आला
सगळी झोपडी शेवटी रडू लागली. घरातली भांडी संपली, पण झोपडीचं रडणं काही थांबलं नाही. झोपडीचं गळणं, झोपडीमध्ये पाणी येणं काही ते काही थांबलं नाही. आणि मग हा कवी कंटाळतो, वैतागतो. लहान मुलं आहे तो. सहनशक्तीच्या मर्यादेच्या पलीकडे ते जातं आणि मर्यादेच्या पलीकडे जाऊन कुठंतरी झोपडीतला एक कोपरा थोडासा भिजलेला नव्हता, त्या कोपऱ्यामध्ये जाऊन त्याच्या आईनं जे काही शिवलेली गोधडी होती त्या गोधडीमध्ये जाऊन तो विसावण्याचा प्रयत्न करतो. श्रावण मास आहे, वरून प्रचंड पाऊस आहे. त्या पावसामध्ये त्याची झोपडी रडती आहे, त्या पावसामध्ये ही झोपडी गळती आहे. मुलगा हा ओलाचिंब झालेला आहे आणि तो ओलाचिंब झालेला असताना सुद्धा पोटामध्ये भुकेची आग आहे आणि त्या भुकेच्या आगीमुळे, त्या भुकेच्या ग्लानीमुळे आईनंच तयार केलेल्या गोधडीमध्ये तो जाऊन झोपतो. भिजलेल्या गोधडीमध्ये जाऊन तो झोपतो आणि ग्लानीमुळे तो झोपतो. त्याला झोप लागते, त्याचा डोळा लागतो आणि भर दिवसा ढवळ्या त्याला एक स्वप्न पडतं. स्वप्न काय पडतं? त्याला स्वप्न असं पडतं की मला भूक लागली आणि मला पोटभर जेवायला मिळालं, अशा प्रकारचं त्याला ते स्वप्न पडतं. पण ते स्वप्न पडतं, पण दुर्दैव त्याचं असं की त्याच कालखंडामध्ये पावसाची एक प्रचंड मोठी सर येते आणि त्याच्या दुर्दैवानं स्वप्नात सुद्धा त्याला पोटभर जेवता येत नाही. तो स्वप्नातून जागा होतो आणि त्याच्यासमोर हे जे काही भयानक वास्तव आहे ते भयानक वास्तव त्याच्या नजरेसमोर आलेलं आपल्याला दिसून येतं. मुद्दा असा, तुमचा प्रश्न असा होता की समाजाचं प्रतिबिंब कवितेमध्ये उमटतं का, आणि कवितेमध्ये जे काही उमटतं ते समाजामध्ये जाऊन पोहोचतं का? तर याची दोन्हीकडे उत्तरं हो अशी उत्तरं आहेत. एक ॲस्ट्रॉनॉमस नावाचा एक कोणीतरी विचारवंत होऊन गेला. त्या विचारवंतानं असं सांगितलं की तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठांवरची गाणी मला सांगा, मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. या दलित तरुणांच्या ओठांवर आणि दलित समाजातल्या मुलांच्या ओठांवर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही तत्व सांगितली ती तत्व होती आणि त्यामुळं इथला शिकलेला मुलगा, संवेदनशील मुलगा, ज्याच्याकडे प्रतिभा आहे, ज्याच्या काळजापर्यंत हे सगळं पोहोचलेलं आहे, तो मुलगा अशा प्रकारचं लेखन करत होता. आणि हे सगळं लेखन समाजाला नजरेच्या समोर ठेवूनच तो करत होता. कलात्मक पातळीवर तो अजिबात जात नव्हता. खूपच विस्ताराने आणि मूलभूत संदर्भ देत आपण या प्रश्नाचं उत्तर दिलंय. एका वेगळ्या प्रश्नाकडे मला तुम्हाला न्यायचं आहे. दलितेतर साहित्यिकांची दलित साहित्याकडे बघण्याची भूमिका आणि सकारात्मक विचार केला तर दलितेतर साहित्यिकांनी दलित साहित्याला दिलेलं जे योगदान आहे त्या योगदानाच्या संदर्भात आपलं मत. अगदी बरोबर आहे. अतिशय महत्वाचा तुमचा प्रश्न आहे आणि या विषयावर मी संशोधन केलेलं, मी PhD पदवी याच विषयाच्या अनुषंगाने प्राप्त केलेली आहे. मी TYBA ला होतो 1991 साली आणि आम्हाला शिवाजी विद्यापीठामध्ये मी शिकवत होतो. भोगावती कॉलेज हे माझं ते कॉलेज, आणि त्या कॉलेजमध्ये प्राध्यापक JG पाटील नावाचे आमचे मराठीचे प्राध्यापक आम्हाला व्यंकटेश माडगुळकरांचा ओझ नावाचा एक संपादित कथासंग्रह आम्हाला ते शिकवत होते. अप्रतिम त्या कथा होत्या आणि त्या ओझ नावाचा जो काही कथासंग्रह होता त्या कथासंग्रहात कंसात असं लिहिलं होतं, दलित जीवन चित्रण करणारी कथा. आणि त्याच वेळेला शंकरराव खरात, आम्हाला प्राध्यापक JG पाटील त्याच वेळेला शंकरराव खरातांचा सांगावा नावाचा कथासंग्रह शिकवत होते. म्हणजे एक दलित जीवन चित्रण करणारा कथांचा संग्रह होता आणि एका दलित कथाकारानं केलेलं दलित जीवनाचं चित्रण होतं. म्हणजे त्या कालखंडामध्ये एक 20 वर्षांपूर्वीची ती गोष्ट असेल. त्या कालखंडामध्ये या दोन्ही कथांचा अभ्यास करत असताना आमच्या सरांनी जे काही विवेचन केलं त्या विवेचनानं कदाचित मला PhD कोणत्याही विषयावर करावी अशा प्रकारची दिशा त्या कालखंडात मिळाली असण्याची शक्यता करता येत नाही. म्हणजे माझ्या संशोधनाचं क्रेडिट माझे गुरुवर्य प्राध्यापक JG पाटील यांच्याकडे जातात. खूप तळमळीनं आणि वाङ्मयीन कसोट्या वापरून त्यांनी त्यावेळेला हे दोन्ही कथासंग्रह शिकवलेले होते. मी जो दलितेतर कथाकारांनी केलेला दलित जीवन चित्रणाचा अभ्यास आहे तो अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की प्राध्यापक श्री व माटी उपेक्षितांच्या अंतरंगामध्ये शिरतात आणि ते शिरत असताना आपल्या इथल्या प्रस्थापितांच्या व्यवस्थेनं इथल्या दलितांवर प्रचंड अन्याय अत्याचार केला, त्याच्याबद्दलची अनुकंपा, त्याच्याबद्दलची सहानुभूती आपल्या लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करताना आपल्याला दिसून येतं. अगदी अगदी. म्हणजे मी जो काही विचार केला तर तो विचार करत असताना असं लक्षात येतं की त्याने त्याच्याबद्दलची अनुकंपा व्यक्त केली, त्याच्याबद्दलची सहानुभूती व्यक्त केली, त्याच्याबद्दल तळमळीनं लेखन आपल्या लेखनाच्या माध्यमातून केलं. पण या दलितांच्यावर अन्याय अत्याचार का होतो
याच्याबद्दलचं जे काही संशोधन करायला पाहिजे होतं ते संशोधन किंवा तो जो काही प्रश्न आहे, तो जो काही नेमका प्रश्न आहे, त्या नेमक्या प्रश्नावर नेमकेपणानं जे काही बोट ठेवायला पाहिजे होतं ते काही बोट त्यांनी ठेवलं नाही. पण याचा अर्थ असा नाही, त्यामुळं त्यांनी जे काही त्या कालखंडामध्ये काम केलं त्या कामाचं महत्व अजिबात म्हणजे अजिबात कमी होत नाही. आपण आताच्या ज्या काही कसोट्या आहेत त्या कसोट्यांवर आपण थोडंसं पाठीमागं वळून बघतो आणि मग प्राध्यापक श्री म माटे यांच्याकडून आपण अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. व्यंकटेश माडगुळकर कसं बघतात दलित जीवनाकडं? दलित जीवनाकडे व्यंकटेश माडगुळकर सुद्धा सहानुभूतीनं बघतात, अनुकंपेनं बघतात. यांना पोटभर खायला मिळालं पाहिजे, यांना पोटभर जेवायला मिळालं पाहिजे, याच्याबद्दलचं ते चिंतन करतात. किंवा त्या दृष्टिकोनातून त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांचं घर फार चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतात. धर्मारामोशी मांडेशी माणसं आपण वाचलेल्या धर्मारामोशीचं दुःख आपण त्या कथेच्या माध्यमातून बघितलेले किंवा त्यांच्या बाकीच्या त्यांचा शिदा चांबार असेल, त्यांचा रामाभलार असेल, ही जी काही दलित उपेक्षित माणसं आहेत त्या दलित उपेक्षितांच्या फार चांगल्या प्रकारचं चित्रण त्यांनी केलं. पण व्यंकटेश माडगुळकरांची एक छोटीशी गोष्ट मला खटकली. 2 गोष्टी आहेत त्यांच्या. त्या 2 गोष्टी अशा की व्यंकटेश माडगुळकरांच्या आईनं एके दिवशी या दलितांचं पोट व्यवस्थितरित्या भरावं म्हणून त्यांच्या घरातले काही दाणे त्या दलितांकडे दिले आणि सांगितलं की हे तुम्ही दळून आम्हाला द्या, म्हणजे त्याच्या मोबदल्यात तुम्ही काम करा आणि त्याच्या मोबदल्यात आम्ही तुम्हाला काहीतरी रोजीरोटी देतो. आता व्यंकटेश माडगुळकरांसारख्या त्या तरुण उमद्या पोराला प्रश्न पडला की अगं त्याला आता दलितांनी स्पर्श केला, त्याचे तू काय करणार? तर त्याच्यावर त्यांच्या आईने उत्तर दिलं, अरे बाबा, आपण ते आपल्या घरासाठी नाही वापरायचं. आपल्या घरामध्ये जे काही नोकर चाकर माणसं काम करतात त्याच्यासाठी त्यांनी जे काही दळून दिलं त्याच्या भाकरी तयार करायच्या, त्या भाकरी आपल्या घरातल्या नोकर चाकर माणसांना द्यायच्या. म्हणजे एकीकडे आपण फार भव्य काम करतो, फार उदात्त काम करतो, पण ती उदात्त काम करत असताना आपल्या मनातली जी काही अस्पृश्यता आहे ती अस्पृश्यता मात्र त्या अस्पृश्यतेचं आपण जतन करतो. तो कालखंड कदाचित तो तसा असेल आणि त्यामुळं त्यांना ती स्टेप ओलांडून पुढे जाता आलं नसेल. अजून एक मला संदर्भ आठवतो व्यंकटेश माडगुळकरांच्या बाबतीमध्ये. व्यंकटेश माडगुळकर आणि बंधू माधव या दोघांची एकदा सांगलीमध्ये भेट झाली. बंधू माधव पण कथालेखन करत होते, दलित कथालेखन करत होते, दलितांचे व्यक्तिचित्रण आपल्या कथांच्या माध्यमातून करत होते आणि व्यंकटेश माडगुळकर सुद्धा दलितांचं जीवनचित्रण आपल्या कथांच्या माध्यमातून करत होते. आणि मग मानदेशातल्या लोकांचं ते करत होते. अजून दलितांचं करत असतील नसतील किंवा कदाचित आपण ते त्यांना बांधून ठेवलं की ते दलितांचं जीवनचित्रण करतात, ते त्यांच्या माणसांचं करत असतील, मानदेशातल्या माणसांचं करत असतील. पण सांगलीमध्ये हे दोघे जण गप्पा मारत असताना व्यंकटेश माडगुळकरांनी त्यांना सल्ला असा दिला, मी जसं माझ्या मानदेशातल्या माणसांचं व्यक्तिचित्र माझ्या कथांच्या माध्यमातून माझ्या लेखनाच्या माध्यमातून शब्दबद्ध करतो, तसं तुम्ही तुमच्या माणसांचं का करत नाही? मग माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की ओझ नावाचा अख्खा कथासंग्रह डॉक्टर गोमा पवारांनी तो संपादित केलेला, त्यांच्या साधारणतः व्यंकटेश माडगुळकरांच्या काय 400-450 ज्या काही 500 कथा असतील त्या 400-500 कथांमधल्या एक 25-30-35 कथा एकत्र केल्या आणि त्या दलितांचं जीवनचित्रण करणाऱ्या कथा होत्या. 1991 साली मी ज्यावेळेला त्या कथा वाचत होतो, विद्यार्थी म्हणून कथा वाचत होतो, त्यावेळेला व्यंकटेश माडगुळकर दलितांच्यावर किती प्रेम करतायत या भावनेपोटी मी अक्षरशः भारावून गेलो होतो. पण आता अलीकडे संशोधन करत असताना लक्षात असं आलं, माझ्या वाचनात असं आलं की व्यंकटेश माडगुळकर बंधू माधवांना सल्ला काय देत आहेत की मी जसं मानदेशी माणसांचं लेखन माझ्या लेखनाच्या माध्यमातून करतोय तसं तुम्ही तुमच्या माणसांचं लेखन, तुमच्या माणसांची व्यक्तिचित्र तुमच्या लेखनाच्या माध्यमातून का करत नाही? म्हणजे शेवटी मर्यादा आमची माणसं आणि तुमची माणसं, आम्ही कोण आहोत आणि तुम्ही कोण आहोत हे ते त्या निमित्तानं दाखवून देताना आपल्याला दिसून येतात. हे झालं व्यंकटेश माडगुळकरांच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर साने गुरुजींची धडपडणारी सगळी माणसं. साने गुरुजींच्यावर महात्मा गांधींचा प्रभाव होता. महात्मा गांधींनी सांगितलं होतं खेड्याकडे चला. महात्मा गांधींनी दलितांची सेवा केली, हरिजनांची सेवा केली आणि तशाच प्रकारची सेवा आपण पण करावी ही भूमिका साने गुरुजींची होती. आणि त्या निमित्ताने त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं मंदिर दलितांना खुलं व्हावं याच्यासाठी उपोषण केलं. त्या उपोषणाचा इतिहास सगळा आपल्याला माहित आहे. त्याच्यात तीच भूमिका होती. आपण ही सगळी परमेश्वराची लेकरं आहेत, दलित माणसं ही परमेश्वराची लेकरं आहेत. पण विसंगती अशी की दलित माणसं परमेश्वराची लेकरं असताना सुद्धा या परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वराच्या गाभाऱ्यात प्रवेश नव्हता, परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश नव्हता. म्हणजे याच्यात साने गुरुजींचा काही दोष नाही, पण साने गुरुजींना
असं वाटलं की ही जर परमेश्वराचे लेकर आहेत तर या परमेश्वराच्या लेकरांना मंदिरात प्रवेश नाही, आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारची भूमिका घेऊन पंढरपूरला उपोषण केलेलं आपल्याला दिसून येतं. आता थोडंसं 1960 नंतर मी येतो, म्हणजे डॉक्टर आनंद यादवांची आपण भूमिका बघू, त्याच्यानंतर रारम बोराड यांची भूमिका बघू, शंकर पाटलांची भूमिका बघू. याला आपण ग्रामीण कथाकार म्हणतो, आणि या ग्रामीण कथाकाराने दलितांचं जीवनचित्रण आपल्या कथांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. शंकर पाटलांनी दलितांचं जीवनचित्रण केलं, आपल्या लेखनाच्या माध्यमातून जीवनचित्रण केलं, पण ते जीवनचित्रण करत असताना त्या अनुषंगाने येतात. म्हणजे त्यांची एक कथा आहे, ताजमहालामध्ये सरपंच नावाची एक कथा, आणि त्या कथेमध्ये एक दलित माणूस निवडून आलेला, आणि तो दलित माणूस मुंबईला सरपंच ट्रिपला जातात, जीवाची मुंबई ते करायला जातात, ताजमहालामध्ये त्यांना वास्तव्य करायचं असतं, आणि तिकडे जात असताना तो दलित मेंबर आपल्यासोबत ते घेतात. त्या कथेतला तो सरपंच दलित मेंबरला आपल्यासोबत ते घेतात. का घेतात? मुंबईमध्ये गेल्यानंतर आपल्या बॅगा कोणी उचलायच्या याच्यासाठी तो दलित मेंबर आपल्यासोबत घेतात. म्हणजे ग्रामपंचायतीचा सदस्य, पण मुंबईला जाताना सरपंच तो कशासाठी घेऊन जातात? आपल्या बॅगा उचलण्यासाठी, हमाल म्हणून त्यानं तिथं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करण्यासाठी ते घेऊन जातात. त्यांची वेणा नावाची एक प्रतिम कथा आहे, त्याच्यात ती भागा चांभारणी, त्याचा भागा चांभारणीच्या वाट्याला जे काही आलं ते सगळं चित्रण त्यांनी त्या कथेमध्ये केलेलं. पण मला स्वतःला असं वाटतं, तिथं ती स्त्री आहे, मग ती चांभारणी असू दे, ती महाराणी असू दे, ती मातंग स्त्री असू दे, ती बहुजन समाजातली असू दे, ती अभिजन समाजातली असू दे, कुणी असू दे, ते स्त्रीचं ते दुःख आहे. स्त्रीला ज्या काही प्रसूतीच्या वेदना होतात, त्या ज्या काही वेदना होतात, त्या वेदना अखिल स्त्री जातीला सारख्याच प्रकारच्या असतात. त्यामुळे तिथून भागा चांभारणी काढली काय, तिथं बहुजन समाजातली किंवा अभिजनांची एखादी स्त्री ठेवली काय, काही फरक पडत नाही. माझ्या अशापेक्षा की हा माणूस, गावाकडचा माणूस, फार डोळसपणानं शंकर पाटलांनी या समाजाकडे बघितलेलं होतं, पण ज्या डोळसपणानं ते समाजाकडे बघतात, त्या डोळसपणानं ते दलितांच्याकडे बघतायत असं काही मला स्वतःला वाटत नाही. राम बोराड यांच्या बाबतीमध्ये माझी तीच भूमिका, डॉक्टर आनंद यादवांच्या बाबतीमध्ये माझी तीच भूमिका. म्हणजे या दोघांनी एकत्र येऊन किंवा अनेक लोकांनी एकत्र येऊन, त्याच्यामध्ये डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले असतील, डॉक्टर वासुदेव मुलाटे असतील, अनेक लोक एकत्र आले आणि ग्रामीण साहित्याच्या चळवळीची मुहूर्तमेढ यांनी रोवली. फुले आंबेडकर शाहूंचे विचार यांनी प्रमाण मांडले, पण ते प्रमाण मांडत असताना आपल्या लेखनाच्या माध्यमातून मात्र फुले आंबेडकर शाहूंचे जे काही विचार आहेत, ते विचार दलितांचं जीवनचित्रण करण्यासाठी कुठे येताना आपल्याला दिसून येत आहेत. मग कथा असू दे, कविता असू दे, कादंबरी असू दे, आपल्याला कुठे ते त्याचं चित्रण येताना दिसत नाही. आणि त्यामुळे फुले आंबेडकर शाहूंच्या प्रेरणा प्रमाण म्हणून जर आपण एका प्रवाहाची निर्मिती करतोय, तर त्या प्रमाणामध्ये दलितांचं चित्रण आपल्या लेखनाच्या माध्यमातून तेवढं आलं पाहिजे, याबाबतची जबाबदारी मात्र हे लोक घेताना, जबाबदारीनं लेखन करताना आपल्याला हे लोक काय, हे साहित्यिक दिसून येत नाहीत असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यानंतर दोन कथाकार मात्र मला असे सापडले की प्राध्यापक चंद्रकुमार नलगे, तीन कथाकार, प्राध्यापक चंद्रकुमार नलगे, चारुता सागर आणि भास्कर चंदन शिव, हे जे काही तीन कथाकार आहेत, हे तीन कथाकारांच्या बाबतीमध्ये एक फार चांगल्या प्रकारची गोष्ट अशी की चारुता सागरांनी वारणेच्या खोऱ्यातल्या दलितांचं इतकं चांगल्या प्रकारचे चित्रण केलं. ते चित्रण वाचत असताना, त्या चित्रणाचा अभ्यास करत असताना मला सातत्यानं अण्णाभाऊ साठेंची आठवण होत होती. म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी वारणेच्या खोऱ्यातल्या दलितांचं जीवन चित्रण ज्या ताकदीने केलं, त्याच ताकदीने प्राध्यापक चंद्रकुमार नलगेंनी केलं. म्हणजे पण ते करत असताना त्याच्यात सहानुभूती, अनुकंपा, यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, यांचा उद्धार झाला पाहिजे, गरीब माणसं आहेत, यांचं आपण संगोपन केलं पाहिजे, यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, अशा प्रकारची ती भूमिका होती. पण चारुता सागर आणि प्राध्यापक भास्कर चंदन शिव या दोघांच्या बाबतीमध्ये मात्र असं वाटतं की चारुता सागरांची जर जात माहीत नसेल तर हा दलित कथाकार आहे की काय, असं आपल्याला वाटायला लागतं. इतक्या ताकदीनं त्यांनी दलितांचं जीवन चित्रण आपल्या कथांच्या माध्यमातून केलं. नुसतं दलितांचं नाही, तर ही जे काही फिरस्ते करणारी जे काही लोक आहेत, पालं ठोकून सरकारी जमिनीवर वास्तव्य करणारी ही जी काही माणसं आहेत, त्यांचं सुद्धा चित्रण आपल्या कथांच्या माध्यमातून, आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी फार चांगल्या पद्धतीने केलं. भास्कर चंदनशिव आणि डॉक्टर श्रीराम गोंदेकर या दोघांच्या बाबतीमध्ये मला असं बोलता येईल, आणि त्याचं क्रेडिट वालचंदनगरच्या तुमच्या महाविद्यालयाला जातं. एक 2-3 वर्षांपूर्वी 1 जानेवारीमध्ये तुमच्याकडं एक तौलनिक साहित्याच्या अभ्यासावरचं एक चर्चासत्र होतं. डॉक्टर अशोक थोरातांनी त्याचं उद्घाटन केलं होतं. मला वाटतं मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यातील सामाजिकता या विषयावरचं ते चर्चासत्र होतं. त्या चर्चासत्रामध्ये मीही पेपर सादर केला होता
आणि एका सत्राचं अध्यक्षस्थान प्राध्यापक रविराज दादू शिंदे आणि प्राध्यापक डॉक्टर विजय केसकर या तुम्ही दोघांनी मला त्यावेळेला एका चर्चासत्राचं अध्यक्षस्थान पण दिलं होतं. पण त्या चर्चासत्रातून मला एक फार चांगल्या प्रकारचं आउटपुट मिळालं. ते आउटपुट असं होतं की तिथं माझी प्राध्यापक डॉक्टर हिंदीतले रणधीर ना डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे यांच्याशी मला भेटता आलं, यांच्याशी मला बोलता आलं आणि मी माझा विषय त्यांच्यासमोर मांडला, माझं संशोधन मी त्यांच्यासमोर मांडलं. आणि ते मांडत असताना त्यांनी दलित कहानिया नावाचा एक हिंदीतला संपादित कथासंग्रह आहे, त्या त्यांनी स्वतः संपादित केलेला प्राध्यापक गंगाधर पानतावणे आणि डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे या दोघांनी तो कथासंग्रह संपादित केलेला आहे. आणि तो संपादित कथासंग्रहाचा संदर्भ त्यांनी मला दिला. तो संपादित कथासंग्रह मी उपलब्ध केला. किंबहुना डॉक्टर सूर्यनारायण रणसुभेने सुद्धा तिथे एक मत व्यक्त केलं. त्या कथासंग्रहामध्ये 14 कथासंग्रह आहेत, पण त्या 14 पैकी 12 दलित कथाकार आहेत आणि 2 दलितेतर कथाकार आहेत. त्या 2 दलितेतर कथाकारांपैकी एक आहेत प्राध्यापक भास्कर चंदनशिव आणि दुसरे आहेत डॉक्टर श्रीराम गुंदेकर. या दोघांच्याही कथांचं वाचन मी केलं आणि या दोघांचे कथांचं वाचन करत असताना असं लक्षात येतं की यांच्या जर जाती आपल्याला माहीत नसतील तर हे खरोखर दलित कथाकार आहेत की काय. इतकं आत्मीयतेनं, इतक्या तळमळीनं, इतक्या विद्रोहानं त्यांनी दलितांचं जीवनचित्रण आपल्या कथांमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. पण हे सगळं जरी केलं असलं तरी दलितेतर कथाकार काय, दलितेतर कवी काय, दलितेतर कादंबरीकार काय किंवा दलितेतर ज्यावेळेला कलावंत दलित जीवनाकडे बघतो तर ते दलित जीवनाकडे बघत असताना त्याला जे अनुभव येतात ते सेकंड हँड अनुभव असतात. फर्स्ट हँड अनुभव मात्र ते दलितालाच येतात. त्याच्या मनामध्ये जे काही खतखत असते ती खतखत काही त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. पण तरी पण या लोकांनी जो काही प्रयत्न केला तो प्रयत्न मात्र आपल्याला अजिबात नाकारता येत नाही. त्यांनी त्यांच्या ज्या काही मर्यादा होत्या त्या मर्यादांमध्ये राहून त्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहायला हवं. अगदी खूपच विस्ताराने आणि खरं तर संपूर्ण मुलाखतीच्या संदर्भामध्ये केंद्रवर्ती असं विधान तुम्ही करता आहात आणि व्यापक भूमिका घेणं म्हणजे काय, दलित कविता असू देत, मराठी साहित्यातील इतर साहित्य प्रकार असू देत, शेवटी मानवाच्या कल्याणार्थ हे सगळंच्या सगळं निर्माण झालं पाहिजे असं एकदा डॉक्टर नागनाथ कोतापल्ले म्हटलेले होते आणि मी त्याला साक्षीदार होतो. शेवटी दलितेतर काय किंवा दलित काय या सगळ्यांची परिणिती ही व्यापक मानवतावादामध्ये झाली पाहिजे अशी भूमिका मांडली पाहिजे आणि ती तुम्ही मांडता आहात. अत्यंत महत्त्वाचं मत मला या संदर्भामध्ये तुम्ही मांडले असं मला वाटतं. अगदी आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. त्याच्यात फक्त एक कॉमेंट द्यायची राहिली एक माझ्याकडून नजर चुकीनं. वामन भोवळानं असं म्हटलं जातं की ते दलित कथेतील ग्रामीण कथाकार आहे आणि प्राध्यापक भास्कर चंदनशिवांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते ग्रामीण कथेतील दलित कथाकार आहेत. म्हणजे हे इतकं ते मिक्सअप झालेले आहेत ते दोघे एकमेका. म्हणजे ते तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. डॉक्टर नागनाथ कोतापल्ले म्हणतात तेच. त्याच्या आधी गौतम बुद्धाने ते सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते सांगितलं, महात्मा ज्योतिराव फुले यांनी ते सांगितलं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी ते सांगितलं, छत्रपती शिवाजीराजांनी तेच काम केलं की इथला जो काही सर्वसामान्य माणूस आहे त्या सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे आणि त्याच्यापर्यंत त्याला माणसासारखंच वागलं पाहिजे. ही जी भूमिका आहे व्यापक भूमिका आहे आणि ती व्यापक भूमिका आपण सर्वांनी घेतली तर इथं कोणी दुःखी असणार नाही आणि इथं कोणत्याही प्रकारची वर्णव्यवस्था आणि कोणत्याही प्रकारची जात व्यवस्था असणार नाही असं मला वाटतं. क्रांतीचं दुर्दैवानं अर्ध चक्र फिरलं. ते पूर्ण चक्र फिरल्यानंतर आता आपण रोटी व्यवहारापर्यंत आलो आणि काही दिवसांनी कदाचित बेटी व्यवहारापर्यंत येऊ. एकमेकांच्या मुली एकमेकांच्या घरामध्ये जाती धर्म याच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या घरातल्या मुली एकमेकांच्या घरापर्यंत जातील आणि मला स्वतःला असं वाटतं की हे विश्व खरोखर माणसाचं असेल. आता आपण थोडंसं अजून तिथपर्यंत आपण पोहोचत नाहीये. अगदी जवळपास 1 तास आणि 5 मिनिट या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहोत. एक केंद्रवर्ती प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि आपण त्याच्यानंतर थांबूयात. दलित कवितेची, दलित साहित्याची आपण वाटचाल आतापर्यंत बघितली, जी 60 कविता आपल्या डोक्यामध्ये आहे. इथून पुढं जी मूल्य आली ती आलीच. वेदना, विद्रोह, नकार, मानवतावाद, विज्ञान निष्ठा, विधायक परिवर्तन या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत.
2012-13 नंतर किंवा इथून पुढची 10 वर्षे किंवा इथून पुढं या कवितेनं काय भूमिका घ्यावी अशी आपली अपेक्षा आहे? अगदी बरोबर आहे. भविष्याचा वेध घेणारा हा तुमचा अगदी मूलभूत आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महत्त्वाचं म्हणजे की मी माझ्या विवेचनामध्ये थोड्या वेळापूर्वी आपल्याशी ते हितकूच केलं की 1990 नंतर आपल्याकडे LPG आलं, लिक्विडायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण. हे आलं एका बाजूनं ते अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट होती, पण दुसऱ्या बाजूनं मात्र इथला जो उपेक्षित माणूस आहे त्या उपेक्षितांची मात्र इथं फार मोठी गळचेपी झालेली आपल्याला दिसून येतं. मी साधारणतः असं म्हटलं जातं की इतिहास जर आपण घेतला तर ते इतिहासामध्ये असं म्हटलं जातं किंवा इतिहासाच्या बाबतीमध्ये किंवा ती पार्श्वभूमी विचारात घेऊन असं एक लक्षात येतं की जगाच्या पाठीवर कुठेही श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो आणि गरीब अधिक गरीब होत जातो. माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचा मूलभूत असा प्रश्न आहे की गरीब आणि श्रीमंत ही जी काही दरी आहे ती दरी कमी झाली पाहिजे. आणि ही दरी कमी करण्यासाठी आता समाजातल्या सगळ्या घटकांनी, फक्त साहित्यिकांनी, राजकारणी लोकांनी, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी, धर्मक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी, अर्थक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी, समाजकारणामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी ही जी काही दरी आहे ती दरी कमी करण्यासाठी काही प्रयत्न करता आले तर ते केले पाहिजेत. आणि त्याच्यासाठीची तात्विक मीमांसा, याच्यानंतर जी दलित कविता जन्माला येईल त्या दलित कवीनं अशा प्रकारची तात्विक मीमांसा या जगाला ती दिली पाहिजे. एक महत्वाचा माझं एक मूलभूत मत. अजून असं की 1990 नंतर म्हणजे की कविता जी जन्माला येते ती कविता जन्माला येत असताना काही मागचे संदर्भ घेऊन येते. 1990 नंतर आपल्या देशामध्ये प्रचंड मोठी स्थित्यंतरं घडली आणि त्याच्यातलं महत्वाचं स्थित्यंतर असं होतं की बाबरी मशीद पाडली गेली. आणि त्याच्यानंतर या देशामध्ये माझ्यासारखा संवेदनशील माणूस, माझ्यासारखा चिंतन करणारा माणूस आणि थोडीशी जास्तीची काळजी करणारा माणूस, मला सारखा प्रश्न असा भेडसावतोय किंवा कधी कधी मी विचार असा करतो की जर आपण ही बाबरी मशीद पाडली नसती तर आता जो काही भारत आपल्याला दिसतोय त्याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचा भारत कदाचित आपल्याकडे दिसला असता. आणि या देशामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये जो विध्वंस झाला दोन्ही बाजूने, अशा प्रकारचा विध्वंस झाला नसता असं मला स्वतःला वाटतं. आता याच्यामध्ये जो माणूस होरपळतो तो माणूस नेमका कोण आहे? याच्यामध्ये तळागाळातला माणूस होरपळतो. तो सगळा 18 पगड जातीतला माणूस आहे, पण तो तळागाळातला माणूस होरपळतो. म्हणजे जिथं कुठं मृत्यू होतात ते मृत्यू कुणाचे होतात याच्याबद्दल आपण कधीतरी चिंतन केलं पाहिजे, याच्याबद्दल आपण कधीतरी विचार केला पाहिजे. याच्यामध्ये ज्याचा मृत्यू होतो तो तळागाळातला माणूस असतो आणि तळागाळातल्या माणसाला हे सगळं सोसावं लागतं. आपण याच्याबद्दलचं चिंतन केलं पाहिजे, याच्याबद्दलचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. म्हणजे गौतम बुद्धानं जो शांततेचा संदेश दिला, बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला, फुले आंबेडकर शाहूंनी जो संदेश दिला, राजर्षी शाहू महाराजांनी जो संदेश दिला, किंवा त्याच्या आधी विद्रोही तुकारामांनी जो संदेश दिला, किंवा त्याच्या आधी वारकरी संप्रदायाने जो संदेश दिला, त्या संदेशाची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. आपण भूतकाळात जात नाही, चांगला भूतकाळ आपला होता, त्या भूतकाळातून जे काही चांगलं आपण घ्यायला पाहिजे होतं ते चांगलं आपण घेत नाही. मला स्वतःला असं वाटतं की आता इथून पुढे साहित्यिकांनी, कलावंतांनी, तत्वचिंतकांनी, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी याच्याबद्दलचं चिंतन केलं पाहिजे. आणि ते चिंतन करून आपण अशा प्रकारचं अखिल मानव जातीचं कल्याण होणारं जर काही आपल्याला देता आलं तर तशा प्रकारचं मूलभूत चिंतन आणि मूलभूत आपण काहीतरी द्यावं असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे अनेक पैलू आहेत. अजून सुद्धा या देशातल्या 21व्या शतकामध्ये आपण वाटचाल करत आहोत. दलितांच्यावरचे अन्याय अत्याचार अजून थांबलेले नाहीत. स्त्रियांवरचे अन्याय अत्याचार आपण आपल्याकडचे अजून थांबलेले नाही. म्हणजे आपल्याकडे इतकी मोठी चरित्र आहेत, म्हणजे इतक्या मोठ्या माणसाने हा महाराष्ट्र घडवला, हा देश घडवला. त्यांचं चारित्र्य किती संपन्न होतं, त्यांच्या चरित्रातून आपल्याला किती चांगल्या प्रकारच्या प्रेरणा मिळू शकतात. पण हे सगळं करत असताना या सगळ्या नावांचा आपण जय जयकार करतो, पण तो जय जयकार करत असताना त्या चरित्रातून जे आपल्याकडे उतरायला पाहिजे, आतमध्ये जे काही उतरायला पाहिजे, ज्याला आपण चारित्र्य बांधणी म्हणतो, ती चारित्र्य बांधणी दुर्दैवानं उतरत नाही. आणि त्यामुळं अजून सुद्धा दलितांच्यावर अन्याय अत्याचार होतात, उपेक्षितांच्यावर अन्याय अत्याचार होतात, गरिबांच्यावर अन्याय अत्याचार होतात. स्त्रियांच्या उद्धाराचं इतकं आपल्या देशामध्ये इतकं प्रचंड मोठं काम होऊन सुद्धा अजून सुद्धा स्त्रियांकडे बघण्याचा जो काही पारंपरिक पुरुष दृष्टिकोन आहे
तो दृष्टिकोन अजून बदललेला नाही. आणि त्यामुळे दिल्लीतल्या घटना होतात, जे भारतामध्ये अधूनमधून ज्या काही बलात्काराच्या घटना होतात, त्या अशा प्रकारच्या घटना होतात. ही जी काही मानसिकता आहे, पारंपरिक मानसिकता आणि बुरसटलेली मानसिकता आहे, ती बुरसटलेली मानसिकता परिवर्तित करण्यासाठी साहित्यानं आणि विचारवंतांनी फार मूलभूत असं काहीतरी दिलं पाहिजे. आता माइलस्टोन कोणीतरी आला पाहिजे, टर्निंग पॉईंट देणारं कोणीतरी आला पाहिजे आणि हे जग बदललं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलामने भारत 2020 हे जे काही स्वप्न बघितलंय, ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी या भारतातल्या 130-135 कोटी जनतेनं खारीचा वाटा जर उचलला, तर मला स्वतःला असं वाटतं की या पुरोगामी समाज सुधारकांनी जे काही काम केलं, ते काम पूर्णत्वाला नेऊ असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजे. अगदी धन्यवाद सर. ही भूमिका खरं तर सगळ्या समाजाला, विश्वाला दूरदृष्टी देणारी आहे. आणि नेमकं इतिहासात जर आपण गेलो तर आपल्याला असं दिसतं की माझं असं वैयक्तिक मत आहे, दर 40 ते 50 वर्षांनी, कदाचित 42 वर्ष, कदाचित 48 वर्ष, कदाचित 50 वर्ष, एक महापुरुष या भारतामध्ये जो अलौकिक पातळीवरती काम करतो असा एक महान व्यक्ती सातत्याने जन्माला येतो आणि तो संपूर्ण भारतातली समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, भारतातली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती पूर्णपणे प्रभाव सोडतो आणि त्या अनुषंगाने सगळा भारत वाटचाल करत असतो. एकूणच वैश्विक पातळीवरती ज्यावेळेस मी विचार करतो त्यावेळेस मला असं लक्षात येत आहे की दलित कविता असू देत, दलितेतर कविता असू देत, संपूर्ण जगाचं जर काही परीक्षण, निरीक्षण आणि चिंतन करायचं असेल, हे ग्लोबलायझेशन झालेलं आहे, संगणकाच्या निमित्ताने सगळं जग हे जवळ येत चाललेलं आहे. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये ओरहान पामुक नावाचा एक कादंबरीकार स्नो नावाची कादंबरी लिहितो आणि इतक्या साध्या शब्दामध्ये लिहितो की ज्याला नोबेल पारितोषिक मिळतं. पाथेर पंचली नावाचं पुस्तक आपल्या तामिळनाडूमध्ये तयार झालं आणि ते नोबेल पारितोषिक, ऑस्कर पारितोषिकापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की सगळं जग आता आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ज्या काही मूलभूत अशा भूमिका घ्याव्या लागतील, त्या भूमिकेच्या संदर्भामध्ये दलित कविता जागतिक पातळीवरती पोहोचली पाहिजे. बराक ओबामा आणि त्यांच्या अनुषंगाने जे काही दलित नेतृत्व अमेरिकेमध्ये मिळालं, त्यांची भूमिका काय आहे हे मराठीतल्या लोकांना समजलं पाहिजे. नेल्सन मंडेलांनी काय केलं दक्षिण आफ्रिकेमध्ये, 30-30 वर्ष त्यांना वर्ण द्वेषाच्या विरोधात लढा द्यावा लागला, त्यांची भूमिका काय आहे हे समजण्यासाठी मराठीमध्ये भाषांतर आणि अनुवाद या दोन्ही पातळीवरती सगळे एकत्रित आणून आपले ट्रान्समिटर्स आणि आपल्या भूमिका ह्या व्यापक कराव्या लागतील. जर हे असं झालं तर जग सुंदर होण्याचे दिवस जवळ येत जातील असं मलाही वाटतंय, जी भूमिका आपण सुद्धा मांडली आहे. या संदर्भामध्ये मी शेवटचा आणि मूलभूत प्रश्न, अगदी प्रश्न म्हणता येत नाही, पण या मागच्या 55 वर्षामधल्या मराठीतील दलित कवितेमधली तुमच्या हृदयाच्या जवळ असणारी कविता, ज्याच्या 4 ओळी तुम्ही जर जाता जाता सांगितल्या तर आम्ही उपकृत होऊ. अगदी बरोबर आहे. गेल्या 55 वर्षात तर आहेतच, पण त्याच्याही आधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ज्या काव्यपंक्ती आहेत, त्या काव्यपंक्ती मला फार महत्त्वाच्या वाटतात. त्या काव्यपंक्ती ज्याला आपण आधुनिक कालखंडातील ते महत्त्वाचा असा काहीतरी तो मंत्र आहे असं मला स्वतःला वाटतं. त्या काव्यपंक्ती अशा आपल्या सर्वांच्या त्या परिचयाच्या आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कसले, इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे तेज निवळेकर सातत्यानं आपल्याशी गप्पा मारताना सांगत असतात. एका खेड्यातल्या आजोबाने त्यांनी विचारलं की 80 वर्षाच्या आजोबांना विचारलं शिळप्याच्या गप्पा मारत असताना पारावर बसल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला की बाबा तुम्ही गरीब का राहिले. त्यांनी उत्तर असं दिलं, आम्ही शिकलो नाही म्हणून आम्ही गरीब राहिलो. मग त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, तुम्ही का शिकला नाही. तर त्यांनी उत्तर दिलं, आम्ही गरीब होतो म्हणून आम्ही शिकलो नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी आपल्याला सांगून ठेवलंय, गरिबी आणि शिक्षण हा परस्पर संबंध आहे. आणि त्यामुळे ह्या काव्यपंक्ती माझ्या जीवनासाठी मला स्वतःला त्या फार महत्त्वाच्या वाटतात. आणि दलित कवितेच्या या 4 ओळी मला फार महत्त्वाच्या वाटतात. महाकवी नावाची जी कविता आहे, ज्याचा मी वारंवार उल्लेख मी माझ्या विवेचनामध्ये मगासपासून केला, त्या काव्यपंक्तीत दया पवारांच्या कोंडवाडा या कविता संग्रहातल्या महाकवी नावाची जी काही कविता आहे, त्या कवितेच्या सुरुवातीच्या 4 ओळी, हे महाकवे तुला महाकवी तरी कसं म्हणावं, हे महाकवे तुला महाकवी तरी कसं म्हणावं, हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एखादा जरी श्लोक तू रचला असतास तरी तुझं नाव आम्ही काळजावर कोरलं असतं. ह्या ज्या काही काव्यपंक्ती, त्या काव्यपंक्ती आपल्याला अंतर्मुख करून जातात. म्हणजे अनेक प्रकारच्या काव्यपंक्ती सांगता येतील, पण वेळेची मर्यादा आणि वेळेचं भान ठेवून
आपण एवढ्यापुरताच आपण बोलूया, मर्यादेमध्ये, एका मर्यादेमध्ये बोलूया. मी या ठिकाणी थांबतो. मला आपण या मुलाखतीसाठी बोलवलं त्याच्याबद्दल आमचे विद्यार्थी मित्र प्राध्यापक डॉक्टर विजय केसकर यांचं मी मनापासून यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आमचे ते विद्यार्थी आहेत, फार चांगल्या गतीनं, फार चांगल्या अकॅडमिक गतीनं ते आपली भविष्याची वाटचाल करतायत असं दिसतं. आणि गुरुला गुरुदक्षिणा कोणती हवी असते तर आपल्यापेक्षा, शिक्षकापेक्षा, त्या विद्यार्थ्याला ज्या शिक्षकाने शिकवलं त्या शिक्षकांपेक्षा तो विद्यार्थी मोठा झाला की ती गुरुला ती फार मोठी गुरुदक्षिणा असते. अशा प्रकारच्या गुरुदक्षिणेची मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभ वादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा रामदासांच्या मनाच्या श्लोकमधल्या 4 ओळी आहेत. म्हणजे जो सतत तत्वचिंतनामध्ये व्यग्र आहे, जो दंभवादामध्ये म्हणजे वितंडवादामध्ये जो अडकलेला नाही आणि सातत्याने मूलभूत अशा चर्चेमध्ये त्याचं मन रमतं, असा व्यक्ती हा सर्वोत्तम आहे किंवा उत्कृष्ट भक्त आहे असं रामदासांनी सांगितलं. या ओळीचा संदर्भ देत मी असं म्हणेन की तत्वचिंतनामध्ये रमणारे, वितंडवादामध्ये न अडकणारे आणि सातत्याने मूलभूत अशा विषयाचं चिंतन करणारे, खऱ्या अर्थाने कुठलीही गोष्ट गंभीरपणे स्वीकारणारे, ती पार पाडणारे असे आजचे मुलाखत देणारे विषयतज्ञ आमचे गुरुवर्य, आमचे आदर्श डॉक्टर श्रीराम गडकर सर यांनी या संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने मूलभूत असं चिंतन ठेवलेलं आहे. हे खरं तर युगानुयुग जर काहीमध्ये घडलं नाही तर टिकून राहणारा ठेवा आहे आणि यातून अनेकांना दिशा मिळू शकते, अनेकांना प्रेरणा मिळू शकते. या सगळ्या चिंतनातून काही एक चांगलं मंथन पुढे यावं आणि यातून खूप चांगल्या गोष्टी घडाव्यात, यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. या सगळ्या पातळीवरती डॉक्टर श्रीराम गडकर सरांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या सगळ्या मुलाखतीचं शूटिंग करणारे आमचे विद्यार्थी गणेश विरकर यांनी अक्षरशः स्टँडप्रमाणे उभे राहून 1 तास आणि 20 मिनिटं, खरं तर उभं राहणं इतकं सोपं नाही, या सगळ्या पातळीवरती त्यांनीही आम्हाला मोलाची मदत केली. वसुंधरा वाहिनीनं आपला स्टुडिओ या मुलाखतीसाठी उपलब्ध करून दिला. या स्टुडिओमध्ये काम करणारे सर्व तंत्रज्ञ, त्यांना सहकार्य करणारे सर्व सहकारी यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि इथं थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.